म्हणजे कसं बघा, तुम्हाला कोणी प्रश्नच विचारलेला नाही तरी तुम्ही उत्तर कशासाठी देताय? तुमच्यावर कोणी आरोपच केलेले नाही तर तुम्ही खुलासे कशासाठी देताय? मित्रहो नमस्कार. निवडणुकांच्या निकालावर संशयाचं वादळ घोंगावत असतानाच राहुल गांधी यांनी निवडणूक एकंदर प्रक्रियेची पुरती चिरफाड करून टाकली आणि बारीक सारीक मुद्दे देत निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर ठपका ठेवला. उडाला देशभर गोंधळ उडाला. एकच चर्चा सुरू झाली. राहुल गांधी यांनी सादर केलेल्या पुराव्यामुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली. ज्या लोकांच्या मनामध्ये आधीपासून शंका होती तिचं रूपांतर आता खात्रीत होऊन गेलं. राहुल गांधी यांनी खळबळ उडवून दिलेले असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक मोठा बॉम्ब टाकला. विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 जण आपल्याला भेटले होते आणि 160 जागावर निकाल फिरवून देऊ असं ते सांगत होते. आपण ही गोष्ट मान्य नाही केली असा एक मोठा गौप्यस्फोट म्हणा किंवा मोठा दावा म्हणा शरद पवार यांनी केला. आता बघा, शरद पवार हे राजकारणातले दिग्गज नेते आहेत. काहीतरी बोलायचं म्हणून उगीच काहीतरी बोलायचं म्हणून असं ते कधीही बोलताना दिसत नाही. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचं कधीही बोलणं अशा पद्धतीचं अघळपघळ नव्हतं, कधीही नव्हतं. त्यांच्या प्रत्येक बोलण्यामागं निश्चित काहीतरी दडलेलं असतं. बहुसंख्य मतदारांच्या मनात संशय आहे. राहुल गांधी पुरावे घेऊन समोर येत आहेत आणि शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता एक मोठी धक्कादायक माहिती देत आहे. राहुल गांधी बोलले, शरद पवार बोलले, पण देवेंद्र फडणवीस यांचं पित्त खवळलं. अहो, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जे आरोप केले, जे आक्षेप घेतले त्याला खरं तर निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हवं. लोकांच्या मनात गैरसमज असला तरी तो दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे मित्रांनो. पण निवडणूक आयोग म्हणतो प्रतिज्ञापत्र द्या नाहीतर माफी मागा राहुल गांधीला. माजी निवडणूक आयुक्तांनी सुद्धा बघा राहुल गांधी यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतलं आणि निवडणूक आयोगाची बाजू घेतली. अर्थात ते अपेक्षितही होतं. साधी आणि सरळ गोष्ट आहे बघा. राहुल गांधी यांनी कोणावर आरोप केले तर ते निवडणूक आयोगावर, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर. पण खुलासे देत कोण सुटलाय तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपची टीम. भाजपाबद्दल तर बघा कोणी काहीच बोललेलं नाही. मग ते का म्हणून खुलासे करीत सुटलेले आहेत? निवडणूक आयोगाची बाजू घेऊन ते का म्हणून उठले आहेत? म्हणजे हा प्रश्न तर शरद पवारांनी सुद्धा विचारलेला आहे. निवडणूक आयोगावर आक्षेप असताना भाजप का म्हणून उत्तर देत आहे? मतदार यादीतील घोळ असो किंवा मतदान यंत्राबद्दलची शंका, आम्ही भारतीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि त्यांच्या चौकशीची मागणी करतो तर भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यावर उत्तरं देतात. आमचा प्रश्न आयोगाला असतो पण उत्तर मात्र मुख्यमंत्र्यांकडून घेतलं जातं. हे खरं तर अजब आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी इतक्या मोकळेपणाने आणि कमी शब्दामध्ये पण खूप काही सांगून टाकलं ना हो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर थेट विचारलं आहे, फडणवीस तुम्ही कोण आहात? निवडणूक आयोगाचे वकील आहात की निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहात? जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगावर बोललं जातं तेव्हा तेव्हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची तडफड का होते? खरंय आहे सपकाळ यांचं. शरद पवार, काँग्रेसचे हे सपकाळ किंवा अन्य कुणी विरोधकांनी उपस्थित केलेला हा प्रश्न जेवढा रास्त आहे मित्रांनो तेवढाच संशयाला अधिक बळकटी देणारा हा सगळा प्रकार आहे. म्हणजे कसं बघा, तुम्हाला कोणी प्रश्नच विचारलेला नाही तरी तुम्ही उत्तर कशासाठी देताय? तुमच्यावर कोणी आरोपच केलेले नाही तर तुम्ही खुलासे कशासाठी देताय? निवडणूक आयोगाचे वकील किंवा प्रवक्ते बनता आहात तरी कशासाठी? मित्रांनो, असे जे काही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ना, पण खरं तर या प्रश्नात आणि भाजपाच्या या कृतीतच याचं खरं उत्तर दडलेलं आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये या प्रश्नाची उत्तरं नक्की असतील, होय ना? सांगून टाका मित्रांनो तुमच्या मनातली ही उत्तरं. कारण तुम्ही आम्ही आपण या लोकशाहीचे घटक आहोत, मतदार आहोत. म्हणून तुमच्या आमच्या मतांना सर्वाधिक महत्व आहे आणि तुमची आमची मतं
ही अशा निमित्तानं का होईना पण संबंधितापर्यंत पोहोचायला हवीत. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.